नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत, जो खास नागपूर आणि अमरावती विभागातील नजूल जमीनधारकांसाठी आहे. हो, आपण बोलतोय 2014च्या त्या धोरणाबद्दल, ज्याने हजारो लोकांच्या जमिनीचे नियमच बदलून टाकले. तर मग चला, हे धोरण नेमकं काय आहे आणि त्याचा आपल्या जमिनीवर काय परिणाम होतो हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकतात. कारण आपण भाडेपट्टा, त्याचं नूतनीकरण, खरेदी विक्री आणि त्यासंबंधीचे सगळे नियम सविस्तरपणे पाहणार आहोत. आता हा विषय थोडासा किचकट वाटू शकतो, मान्य आहे. म्हणूनच आपण तो 5 सोप्या भागांमध्ये विभागला आहे. सगळ्यात आधी ही समस्या मुळात होती तरी काय हे बघू. मग नूतनीकरणाचे नवीन नियम काय आहेत, भूतकाळात झालेल्या चुका कशा सुधारायच्या आणि भविष्यात व्यवहार करताना काय काळजी घ्यायची हे पाहू. आणि शेवटी या सगळ्याचा नेमका परिणाम काय झाला हे सुद्धा समजून घेऊ. तर पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न, या नवीन धोरणाची गरज पडलीच का? म्हणजे असं काय झालं होतं की सरकारला एक नवीन GR आणावा लागला? सुरुवात एकदम मुळापासून करू. नजूल जमीन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही सरकारची मालकीची जमीन आहे. ही जमीन सरकार लोकांना किंवा कंपन्यांना ठराविक कालावधीसाठी आणि काही अटींवर भाडेतत्वावर म्हणजे लीजवर देते. मग ते घर बांधण्यासाठी असो, दुकान चालवण्यासाठी असो किंवा एखादा उद्योग उभा करण्यासाठी असो. मग नवीन धोरण का आणलं? कारण याआधीचं 2011चं धोरण खूपच गोंधळ निर्माण करणारं होतं. त्याची अंमलबजावणी करणं खूप अवघड जात होतं. अधिकारी आणि जमीन मालक दोघे वैतागले होते, कारण नियमच स्पष्ट नव्हते. हाच सगळा गोंधळ दूर करण्यासाठी आणि सगळ्यांना एक सरळ, स्पष्ट मार्ग दाखवण्यासाठी हे 2014चं धोरण आणलं गेलं. आता आपण येऊया या धोरणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे भाडेपट्टा नूतनीकरण किंवा लीज रिन्युअल. ज्यांचा भाडेपट्टा संपला आहे किंवा संपत आला आहे त्यांच्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. या धोरणाने केलेला पहिला आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे नूतनीकरणाचा कालावधी. आता कोणताही भाडेपट्टा थेट 30 वर्षांसाठी नूतनीकरण केला जाईल. याचाच अर्थ दर काही वर्षांनी सरकारी कार्यालयात चक्करा मारण्याचा त्रास आता वाचला. आता नूतनीकरण करताना एक शब्द सतत ऐकायला मिळतो, भूभाटक. यालाच इंग्रजीत ग्राउंड रेंट म्हणतात. याचा सरळ सरळ अर्थ आहे भाड्याने घेतलेल्या जमिनीसाठी सरकारला दरवर्षी द्यावं लागणारं भाडं. आणि हे भाडं कसं ठरतं? तर त्या वर्षाच्या जमिनीच्या रेडी रेकनर दरावर. बरं, आता ही माहिती थेट आपल्या खिशाशी संबंधित आहे. नवीन भूभाटकाचे दर कसे असतील हे या तक्त्यात स्पष्ट दिसतंय. जर जमीन निवासी वापरासाठी असेल तर तिच्या आकारानुसार दर बदलतात. म्हणजे लहान प्लॉटसाठी रेडी रेकनरच्या फक्त 0.20%, तर मोठ्या प्लॉटसाठी 0.50%. पण जर जमीन व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी असेल तर तिथे आकार वगैरे न पाहता सरसकट 0.50% दर आहे. ह्या दरानुसारच आपलं वार्षिक भाडं ठरणार आहे. आणि हो, ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. 30 वर्षांच्या काळात भाडं तेवढंच राहणार नाहीये. ह्या धोरणानुसार दर 10 वर्षांनी तुमच्या वार्षिक भाड्यात म्हणजे भूभाडकात 25%ची वाढ होणार आहे. त्यामुळे हे गणित लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. अनेक जमीनधारकांसाठी हा सगळ्यात मोठा डोकेदुखीचा विषय होता. म्हणजे या धोरणाच्या आधी जर परवानगी न घेता जमीन विकली असेल किंवा तिचा वापर बदलला असेल तर त्याचं काय? हा विभाग बरोबर त्याच प्रश्नाचं उत्तर देतो. या संदर्भात शर्तभंग हा शब्द पुन्हा पुन्हा येतो. शर्तभंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर लीजच्या करारनाम्यातल्या अटी मोडणं. उदाहरणार्थ, सरकारला न विचारता मालमत्ता विकून टाकणं किंवा घराच्या जागेवर दुकान सुरू करणं, यालाच शर्तभंग म्हणतात. तर मग ह्या जुन्या चुका दुरुस्त कशा करायच्या? शासनाने यासाठी एक मार्ग दिलाय. ज्या दिवशी तुम्ही तो व्यवहार केला होता त्या दिवसाच्या बाजारभावाप्रमाणे जमिनीच्या किमतीच्या 25% रक्कम सरकारकडे भरायची. सरकार याला अनर्जित उत्पन्न असं म्हणतं. ही रक्कम भरली की तुमचा तो व्यवहार कायदेशीर मानला जाईल. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी कागदपत्रांशी संबंधित आहे. हे बघा, जर तुमच्याकडे त्या जुन्या व्यवहाराचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट असेल
तर तुम्हाला ज्या दिवशी तो व्यवहार झाला त्या दिवसाच्या मार्केट व्हॅल्यूच्या 25% भरावे लागतील. पण जर डॉक्युमेंट रजिस्टर्ड नसेल तर मात्र पंचायत आहे. आधी तुम्हाला तो व्यवहार आजच्या तारखेत रजिस्टर करावा लागेल आणि मग आजच्या मार्केट व्हॅल्यूच्या 25% रक्कम भरावी लागेल, जे नक्कीच खूप जास्त असणार आहे. चला आता भूतकाळातून भविष्याकडे वळूया. समजा या धोरणानंतर तुम्हाला तुमची नजूल मालमत्ता विकायची असेल किंवा तिचा वापर बदलायचा असेल तर आता काय नियम आहेत? इथे सरकारने नियम पाळणाऱ्यांना खूप मोठा फायदा दिला आहे. जर तुम्ही मालमत्ता विकण्याआधी किंवा हस्तांतरित करण्याआधी योग्य प्रक्रिया करून शुल्क भरलं तर तुम्हाला चालू बाजार भावाच्या फक्त 12.5%च रक्कम भरावी लागेल. पण जर तुम्ही परवानगी न घेता व्यवहार केला आणि मग नंतर तो नियमित करायला गेलात तर तुम्हाला तब्बल 50% रक्कम भरावी लागेल. म्हणजे विचार करा, थेट चौपट फरक आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया आता खूपच सोपी केली आहे. पूर्वीसारखं परवानगीसाठी अर्ज करा, मग महिने महिने वाट बघा, हे सगळं बंद झालंय. आता फक्त स्वतःचं शुल्क मोजा, तहसील कार्यालयातून चलन घ्या, बँकेत पैसे भरा आणि बस. ती जी पावती मिळेल ना, तीच तुमची परवानगी समजली जाईल. फक्त एकच काम करायचं, त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून द्यायची. म्हणजे बघा किती सोपं झालंय. चला, आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या धोरणाचं सार काय आहे आणि त्याचे मोठे परिणाम काय झाले ते थोडक्यात पाहूया. एक खूप मोठा आणि चांगला बदल म्हणजे अधिकारांचं विकेंद्रीकरण. आता नजूल जमिनीशी संबंधित जवळजवळ सगळे निर्णय घेण्याचे अधिकार, जसं की नूतनीकरण करणं, हस्तांतरणाला परवानगी देणं, शर्तभंग नियमित करणं, हे सगळे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रिया खूप वेगवान झाली आणि स्थानिक पातळीवरच सोपी झाली. हे सुद्धा स्पष्टपणे समजून घ्यायला हवं की हे धोरण सगळ्याच प्रकारच्या सरकारी जमिनींना लागू होत नाही. जे भाडेपट्टे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत दिले आहेत किंवा जी जमीन फक्त शेतीसाठी दिली आहे आणि जे तात्पुरत्या स्वरूपाचे भाडेपट्टे आहेत त्यांना हे नवीन नियम लागू होणार नाहीत. आणि शेवटी या एका वाक्याने सगळा गोंधळ संपवला. या शासन निर्णयाने हे अगदी स्पष्ट केलं आहे की 28 डिसेंबर 2011चा तो जुना आणि गोंधळात टाकणारा शासन निर्णय आता रद्द झाला आहे आणि यापुढे फक्त आणि फक्त हेच नवीन सुधारित धोरण लागू राहील. तर ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. ह्या धोरणामुळे नियम स्पष्ट झाले, प्रक्रिया सोपी झाली, त्यामुळे जमीनधारकांना दिलासा मिळाला की नवीन भूभाटक दर आणि विविध शुल्क लागू झाल्यामुळे त्यांच्यावरचा आर्थिक भार वाढला? ह्याचं उत्तर कदाचित प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वेगळं असेल. यावर नक्की विचार करायला हवा.